पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. एकनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. प्रभु रामचंद्राय नमो हरी. येथील पदाल पडे सवडे मागण मांडीची मागाडे मगा फुले मायेचे मडे निजली वाडे काढीसी. कथा परिसता रामायण पूर्वात उद्धरातील जाण पूर्वाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती. गौरीपुत्र गजानन कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनी पुत्र हनुमंतराय. त्याचे वर्णन बरस केले. गावगाव महाराजांना बरस केले. पुन्हा आमच्या मालकानं बरस केले. सुंदर संवादन केले. जसे सद्गुरु मंदिरात महाराज पूजन येते हनुमंतराय पूजन येते. तुम्ही जमलेले माता भगिनी सर्व राम भक्ताच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करू. जशी जमल तशी. माता अल्पसापरी महाराजाला विचारलं. कीर्तन संपल्यावर आलो देण्याचा योग आला. तुमच्या आमच्या भेटी झाल्या. सेवा होईल कमी नव्हे पण होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. मग आता भेट झाली सेवा मिळाली. दुधात साखर तरी का नाही. मी कंटाळा करू लागले. रात्री झोप नाही दररोज झोपते का नाही. राजाला चल म्हणजे करावी तातडी. परमार्थाची मालक म्हणजे चल जाऊनच येऊ म्हणजे घरी झोपच घेतली. उद्या झोपाय म्हणजे चला म्हणलं निघालं. आता शेवाय देवी केल्याबद्दल धन्यवाद. आमची पहिलीच वेळ गावामध्ये येण्याची. मला वाटलं बाई तेवढंच महिला आहेत काय की मध्ये नाहीच काय की मध्ये भरपूर आहे. का तुमच्यापेक्षा आमची संख्या जास्त जास्ती संख्या भारी त्याच्याला मनाच्या खूप होय. कारण आम्ही लाडक्या बहिणी शिंदे साहेबाच्या शिंदे साहेबांना आम्हाला हा रक्कम वेगळे महिन्याला 1,500. म्हणून आपल्याला भावाच्या गरजाची गरज नाही. आता माहेरकडे सेवा झाली का नाही. माहेरकडे मला इथं धोंडे खाडे या म्हणजे तुम्ही 1,500ची साडी घेता का नाही घेत. म्हणजे 400-500ची घेता. मग आम्हाला नको म्हणलं धोंडे घेतात आणखी अशी तर सांगा म्हणलं साड्याचा पण चालला म्हणलं 1,500ची साडी म्हणजे काय की संपाई का काय टेन्शन नाही. म्हणून जातं मागासं एका महिन्याचे पैसे मला नसतात महिला मंडळ. आमच्या देशात पैसे तर आमचे मालक आणताय कोणाचा देते ती कसा नाही तर ती कुठं मागते. लाडकी बहीण बाय म्हणलं तरी मला समजून लाडकी बहीण पडली काय काय हॉस्पिटलला दाखवलं काय. मी म्हणलं मला लाडकी बहीण नको पण मला कुठं शक्तीला नेला. पार्वती म्हणे शंकराला कैलाशी करवत नाही मला. ऐसा म्हटलं तर मला वर करत नाही. तेव्हा शक्ती रूपाला खाली आले हनुमंतरायाच्या अंजनीच्या तपासाठी महाराज आले पोटी. त्यासाठी मी मग मला या वाटली सेवा होईल कमी आम्ही मलाही आमच्या सोबत येण्याचा योग आला. काय म्हणू लागलं भरत ऋषीला नंदीग्रामाच्या ठिकाणी आमच्या हनुमंतराय कथा सांगत असताना राम समजून का राम समजू लागले. कारण शत्रुषण भरत रामासारखी दिसू लागले. का तर एका फळात म्हणजे एका पिंडाचे असल्यामुळे शिव राम आहे. राम समजून लागले देवा तू जिथं जिथं लपला तिथं तिथं मला कळालं. असो म्हणजे पुढे अवतार काय झाले. आता आता बघता बघता परशुरामाचा अवतार झाला. आपल्या माईचंच वध केला आणि माईच माय मेली मेली धाय धाय रडू लागला. लटकीचं मोकळोनी झाले रडसी माये माये लोक म्हणती झाले काय अपूर्व पाहे रोकडे. कोण आमच्या हनुमंतरायाला लागले देवा तुम्ही कशा आहात. आपल्या माईचा आपणच वध केला. त्याला सांगत बसत नाही जास्त वेळ कसा राखायचा कशामुळे केला काय नाही. वडिलांना सांगितलं होतं महिला मंडळ आईला मार म्हणजे भावायला मार. पुन्हा वडिलांच्या तपाने प्रसन्न झाल्यावर काय मागायचं मार परशुराम म्हणजे आईला जिवंत करायला कळू नये मी आईला. परशुरामाचा अवतार त्या हनुमंतरायाला आपलीच माय
पहार पारो कडे किती मिळाली माकडे सागरी तारुनिया गुंडे लंका कैवारी घेतली करुणिया महारण मालवीरा लक्ष्मण शरणागता विभीषण कोई सांडोळी पळालासी विभीषण शरणागत आले देवा आणि तुम्ही इथं तेवढं सगळं सोडून इथं काय आपण लागले सुरामणी मारुती लपली नचाळे मजाधती उठ चाल शीघ्र गती उर्मिलापती उद्वारया हनुमंतरायाचं प्रतिज्ञाबद्ध बोलू लागले. हनुमंतराव म्हणाले, देवा मी मारुती आणि तू राम. अरे काय बोलायचा आपला अधिकार नाही, पण हनुमंतराय संतापले सगळे तेवढे म्हणून कपट नचले मनुप्रती देवा तू जिथं जिथं लपलास का आमच्या काय सांगितलं नाही लावून कुठं कुठं लपलास त्यामुळे सगळे सांगितलं देवानं. मग आता मी इथं आलो मी मारुती आणि तू राम आणि कपट नचले मनुप्रती जिथं गेला तिथं शोधून आणण्याची ताकद माझ्यात आहे ग. चल उठ शिवगती काय म्हणतात घेऊनिया मोहाची बुंती घेऊनिया दिनागती कोण म्हणूनी मजा प्रती तू स्वनिश्चिती आलासी भरत रामऋषीला 14 वर्ष झाले काय हॅलो फोन काय नव्हतं त्या फोन नव्हता हो महिला मंडळ. आता गल्लीतली बातमी दिल्लीत कळाली आणि युट्यूब चॅनलवर पूर्ण जगाला बघायला मिळतं या युट्यूब चॅनलद्वारे. पण त्यावेळेस कुठली सुविधा नव्हती. त्यावेळेस हनुमंतराव लागले
किती नवलासारखं बोलला म्हणून नवले केवळे केवळे न कळे कान माझे पोळे. आणि काय म्हणला का तुम्ही एकाच्या अपराधासाठी एवढी हत्या कामून करा. आता ते ज्ञान कुठे गेले देवा? पूर्वी सीताईचे वेळे झुंजले दिसी गोळामुळे एकाचे निपाप बळे विने सकळे केवी मारू. काय करायला एका रावणानं अपराध केला होता ना, त्यावेळेस काय म्हणाले तुम्ही? एकासाठी एकानं अपराध केला, सगळ्या राज्यातल्या लोकांना का बरं सजा द्यायची? हा त्यावेळेस बोलू लागले पण आता कुठे ते पुरुषार्थ गेला? हनुमंत काय बोलू लागले? ऐशा कृपाळू रघुनाथा नवी संवासी निजा भक्ता ते सकळनी सांगिता दयाळुता कारभारी. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोरी गजेंद्राचा गावा तुवा केला मिठाई. ही करुणा कुठे गेली देवा? हे दैत्य कुठे गेलं? तुम्ही दयेचे सागर आहात देवा. आणि आता का बरं इथं? पती कावती राम भरत राक्षसी राम प्रभू सारखे शेवटू शेवटू दे. आता जोडले तर ओळखू काय? त्याची आईला बोलते का पण आपल्याला समजत नाही. म्हणजे दोन्ही एका फळात असल्यामुळे सारखे होते. राम समजून आमच्या हनुमंतराय काय बोलू लागले? स्वर्गी चिंती सुरवर रावणा मारिल रामचंद्र बंधा सोडविल समग्र निरंतर वाट पाहती. काय करायला? स्वर्गामध्ये 33 कोटी देव चिंता करू लागले का? आता राम प्रभू येतील. लंकेमध्ये तर आगमन झालेलंच होतं तुमचं देवा. सगळ्याला रावणाला काढीतील. 33 कोटी देवाचा बंध मोचन करतील. ही देव स्वर्गात चित्तू लागले. आणि आता काय झालं देवा? तुलसी वाल्मिकाचे भाषण अनागत अति सुरस राम मानिला रावणास त्या बोलास साथ करी. असं म्हणे देवा, तुम्हाला बोलिले वाल्मिकी तैसाची करीन. आणि वर्तुळदारी नामा म्हणे हे कुठे गेले देवा तुम्ही म्हणले का? बोले तैसा चाले त्याची वंदाली पावले. का तुम्ही जसे रामानं वाल्मिक कथन केलंय तसं तुम्ही आतापर्यंत केलं. आता ते लिखाणात आहे का जे इथं लपून बसले पळून राहिले म्हणून? आज जसं वाल्मिकाने केलं तेवढं तरी करा. वरी देव लोक वाट पाहले. प्रतिपाळावे वेदा प्रतिपाळावे वेदासी संरक्षावे पुराणासी नवलंगावे ऋषी वचनासी प्रतिज्ञासी श्रीरामा. देवाच्या उल्लेख करू नका. ऋषीच्या वचनाला करा काही असं करू नका. आणि वाल्मिक ऋषीने कथन केले का? त्याही बोलायला साथ लावू नका. असं काही करू नका. तुम्ही उठा लवकरच चला. ते प्रतिज्ञा सार्थ करी रावणाचे जीवे मारी शरणागताचा कैवारी अभिषेक करी विभीषणा. देवा देवा तुमची प्रतिज्ञा पूर्ण करावं. काय म्हणला होता तुम्ही? आणि धनुष्य वधील रावणा आधी प्रतिज्ञा पूर्ण करा. आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करायची वेळ आलेली आहे. मग रावणाला कटवा. देवाचा बंद वचन मोकळं करा. चला देवा लवकर उठा. तुझे रघुनाथा पावलनानी घालवे सर्वथा तुझं विलीन आम्ही सकळ व्रता असारता भूमी मारा. तुझी शपथ तुमची शपथ देवा तुम्हाला सोडून पाऊलही टाकू शकत नाही का? तुमच्या विना आम्ही भूमी भार आहे. आपण महिला म्हणजे काय म्हणतो बायकाला? मी हे
नमन तुझिया पायासी लोटांगण चरणासी बौद्ध घालोबा चालीसी रणी उदासी नवचता बहुत झालं का सावीसी नमन तुझ्या पायासी काय किती मुलं देवा हनुमंतराय मी खूप कासावी झालं देवा मला का अहो 20 कोस रुंदीचा 40 कोस उंचीचा पर्वत आमच्या हनुमंतरायनं आम्ही एका आजोबा खालीवर कथा तुम्ही ऐकली असेल की लक 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 पण हनुमंतो श्रम आला का बालक कशी छत्री घेताय किंवा हत्तीनं सोनेनं फूल कमळाचं पाण्याचं तोडावं तितका श्रम लागते का लागत नाही हत्तीला तितकाही श्रम मला लागलं नाही हनुमंतराय का कंठी झालेला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश तुमच्या नामामुळे देवा म्हणून नाम चांगले माझ्या कंठी राहो बरे कपी पुढे उद्धरले मुक्त केले राक्षसा सर्वस्व काय तुमच्यामुळे देवा करता करिता आणि तुम्हीच आहात म्हणून देवा तुम्ही इतर वेळ लावू नका आश्वाले दोही डोळा गातुका परती चर्चा सर्वांगी स्वेदक लोळ चालीला कपी विकल जाऊ पाहे काय नाव आमच्या हनुमंतराय देवाची विनंती करून चढ शरीर कापू लागले दोन्ही डोळ्याला अश्रू आले आणि दुःख कंठ सदरी झाले हनुमंतराय काय म्हणू लागले
रामाचा निज भक्त सखा जीवलगा हनुमंत रामाची श्री नित्यांकित राम सेवित सर्वदा. काय नाव आहे आमचे राम प्रभू समजून जे भरतराज ऋषी होते ते हनुमंतरायाची विनंती करू लागले. हनुमंतराय तुम्ही रामाचे भक्त नाही, तुम्ही रामाचं चिंतन रात्रंदिवस करता, सर्व रामाचे आवडीचे भक्त आहात. आणि भरत कोण होते? अहो मिळालेलं राज्य नव्हतं. हनुमंतराय भरतराज ऋषीला कळले त्या वरामुळे राज्य होतं. होतं का नाही तुम्ही? होतं. रामाला तर वनवास होताच होत आणि राम आलेच होते त्याच्यासाठी रावणाला मारण्यासाठी. पण मिळालेल्या राज्याचा धिक्कार असतो म्हणे. त्या आताचे भाऊ म्हणले मंडळ पंढरपूरला भाऊ सोडायला गेलाय त्याचं वळभर राज ट्रॅक्टरनं पेरून टाकायला. मला वाटलं इथूनच धुरा होता. ते आता कलियुगातले भाऊ बाबाचं काय प्रेम असेल. भरतराज ऋषीला नियमाने राज्य मिळालं होतं आईच्या वरदानामुळं, पण त्या राज्याचा एक धिक्कार असतो म्हणे. का मला माझा नाम प्रभूत नसेल तर मला राज्य नको म्हणून नंदीग्रामाच्या ठिकाणी 17 किलोमीटर अयोध्याकडून नंदीग्राम आहेत का तिथं महादेव शिवशंकर प्रभूला भेटायला आल्याच्या नंतर पाण्याला जावं लागतं देवाला भेटाय. वानरावर जाता येत नाही म्हणून नंदी सोडला होता त्या ठिकाणी आणि महादेव शिवशंकर पायाला राम प्रभूला भेटायला गेले होते. त्या नंदीला तिथं ठेवलं म्हणून त्या ठिकाणाचं नाव काय पडलं? नंदी राम पडलं. म्हणून तिथं भरतराज ऋषी भक्ती करू लागले. आता अयोध्येला गेलो होतो ना आम्ही सगळे. अयोध्या पाहण्यात आली, काशी गेली, त्यात आईने शक्ती केली. आम्ही त्याच्या पहिलं जाऊन आलो होतो. पण पाहण्यासारखे दृश्य आहे आणि ते पाहण्यासारखे आहे. हो आता चालेल ना भरपूर लोक असे रमणीय ठिकाण आहे आणि पुढे अंतरावर नंदीग्राम आहे. पण त्या ठिकाणी भरतराज ऋषी राज्याचा त्याग करून रामपूर्वी फळाहार खातात, अन्नाचाही त्याग केला. अन्न शेण काय कमी होतं राज्याचे मुलं होते गवताचा आसन करून झोपले. का तर माझ्या घराच्या मार्गाला झोपाय नाही अजून नाही ना मी तसाच राहीन. तितकी भक्ती असूनही भरतराज कृष्ण लागले मी भक्ती महामंत्र आहे. तू खरंच किती रामाचा भक्त आहे. तू काय घडल्यावर का सांग मला. मी श्रीरामाचा धाकटा बंधू भजनहीन महाबंधू नाहीसे श्रीराम कथा बंधू अभाग्य सिंधू मी एक. त्या परिसर सर्व काय सगळा केला होता. राममय परिसर झाला होता. भक्ताच्या भक्तीमुळे गाय आणि वाघ एका ठिकाणी पाणी पिऊ लागले. हिंसक प्राणी
ऐकावया श्रीराम कथा अंतरी अनिवार अवस्था भक्तोत्तमा कापीनाथा उदास तान सावी. काय नवल आहे हो भरत रामकृष्ण म्हणाले हनुमंतराय. अहो देवाचं चिंतन सांगण्यासाठी, अहो रामाची कथा सांगण्यासाठी सर्वांकडे उल्हास राहावं. तुम्हाला उदास का बरं वाटायली? कारण माझ्या रामाची कथा मला सांगा, मी ऐकण्यासाठी काय माझे कान आतुर झालेले आहेत. मग तुम्ही उदास आम्हाला नव्हे, प्रसन्न मनाने मला माझ्या रामप्रभूची कथा सांगा. अहर्निशी ह्याची चिंतित जो कोणी सांगेल रामचरित आधी तू भेटलासी एक तरी साधंत मज सांग. अहो किती वर्ष झाले? 14 वर्ष झाले. काय नवल आहे? आज भाग्यानं भेटला म्हणू लागले का? आणि ही जागा साधी घेऊ काय? ऐशी जगह पकडना कोई न बोले उठ, आणि ऐशी बात करे ना कोई न बोले झूठ. हनुमंतराय, ही नारदाची जागा आहे, नारदाची गादी आहे. आणि तुम्ही रामाचं चिंतन सांगताय का? मग मला सविस्तर सांगा. आळस नसावी, उदास का नसावी? 14 वर्ष झालं बाबा मी रामचरित्र ऐकलं नाही, आणि रामचरित्र सांगितलं भरत रामकृष्ण 14 वर्ष, पण मी काहीच केलं नाही म्हणाले. मी बंदी केलं नाही काय नाही. यासाठी मला तुम्ही सविस्तर कथा सांगा. पुंडलिक वरदाई विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमान महामंत्र महाराज की जय. लक्ष्मी घंटीचा 5वा प्रसंग चालू आहे. या 5व्या प्रसंगाची वाक्य घरातील अशोक गाठो आणि सिद्धक राहतील माधवराव गुरु.